भोपाळच्या त्या हॉटेलमध्ये शेवटची गाडी सुटल्यामुळे आम्ही दोघे एकाच खोलीत अडकलो होतो. मध्यरात्री एकाच कंबलात बसून वेबसिरीज पाहताना अचानक एक असा प्रसंग घडला ज्यामुळे आमच्यातील संकोचाचा बांध पूर्णपणे फुटला होता. काय घडलं होतं त्या रात्री जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. नमस्कार मित्रांनो, माझं वय सध्या 22 वर्ष आहे. मी मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात एका एकत्र कुटुंबात राहतो. माझ्या कुटुंबात माझे वडील, काका-काकू, त्यांचा मुलगा आणि त्यांची बायको असते. असे आम्ही 7 जण एकत्र राहतो. मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. माझी एक मोठी बहीण आहे जिचं लग्न छत्तरपूरला झालं होतं. ती माझ्यापेक्षा वयाने खूप मोठी आहे. नुकतीच माझी एका सरकारी नोकरीसाठी निवड झाली होती, पण जॉईनिंग यायला अजून काही काळ बाकी असल्यामुळे मी घरीच वेळ घालवत होतो. माझ्या त्या छत्तरपूरच्या बहिणीची मुलगी म्हणजेच माझी भाची रिया, ती आता 19 वर्षाची आहे आणि भोपाळमधून नर्सिंगच्या पहिल्याच वर्षाला आहे. रिया दिसायला अतिशय सुंदर, आकर्षक आणि अभ्यासात पण हुशारच होती. जो कोणी तिला पाहायचा ना तो तिच्या प्रेमातच पडायचा. तिचं ते आकर्षक रूप पाहून माझ्या मनात तिच्याबद्दल आधीपासूनच एक वेगळं आकर्षण होतं. पण कौटुंबिक मर्यादा आणि घराची भीती असल्यामुळे मी कधी तिच्या जवळच्या जाण्याचा विचार करू शकत नव्हतो. तरीही मला तिच्या वागण्यातून जाणवायचं की तीसुद्धा माझ्याशी एक वेगळीच जवळीक आहे. सुमारे 2 महिन्यांपूर्वीची ही गोष्ट आहे. रियाची नर्सिंगची मुख्य परीक्षा भोपाळला होती. परीक्षा केंद्र दूर असल्यामुळे माझ्या बहिणीचा मला फोन आला. जय, रियाला परीक्षेसाठी भोपाळला घेऊन जा ना. मी लगेच होकार दिला. परीक्षेच्या 2 दिवसांआधीच रिया आमच्या सागरच्या घरी आली होती आणि तिथे राहून अभ्यास करू लागली होती. त्या 2 दिवसात आम्ही खूप मजा मारल्या. प्रवासाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता आम्ही दोघांनी भोपाळसाठी बस पकडली. रात्री 11 वाजता आम्ही भोपाळला पोहोचलो. दुसऱ्या दिवशी 2:30 ते 5 वाजे या वेळेत तिची परीक्षा होती. तिची परीक्षा खूपच छान गेली होती. परीक्षा संपल्यानंतर संध्याकाळी 6:30च्या सुमारास आम्ही परीक्षा केंद्राच्या बाहेर आलो. पण बाहेर प्रचंड गर्दी आणि ट्रॅफिक असल्यामुळे आम्हाला ऑटो मिळालाच नाही. जेव्हा आम्ही बस स्टँडवर पोहोचलो तेव्हा सागरला जाणारी मुख्य बस सुटली होती. रात्री 10 वाजता एक गाडी होती, पण ती फक्त बिना शहरापर्यंतच होती. पुढे सागरसाठी काहीच सोय नव्हती. आम्ही फोन करून ही अडचण घरी सांगितली. तेव्हा काकांनी आणि घरच्यांनी सल्ला दिला, रात्रीच्या वेळी अडकून पडण्यापेक्षा तुम्ही दोघे आज रात्री भोपाळमध्येच एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये राहा आणि उद्याची सकाळी पहिली गाडी पकडून निघून या. घरच्यांचा हा निरोप ऐकताच माझ्या मनात एक वेगळाच विचार चमकला. हीच ती संधी होती ज्याची मी वाट पाहत होतो. मी लगेच बस स्टँडच्या जवळ असलेल्या एका चांगल्या हॉटेलमध्ये गेलो आणि तिथे एक रूम बुक केली. मुद्दामून मी सिंगल बेड असलेली खोली घेतली होती. रूममध्ये गेल्यानंतर मी रियाला म्हटलो, तू फ्रेश हो, मी खाली जाऊन आपल्यासाठी ज्यूस आणि काही खाण्यासाठी घेऊन येतो. मी खाली मेडिकल स्टोअरमध्ये गेलो. तिथून तिच्यासाठी थंड ज्यूस, तिचे आवडते चॉकलेट्स आणि काही गरजेचे सामान मी रूमवर घेऊन परतलो. मी आणलेले चॉकलेट्स पाहून रिया खूप खुश झाली होती. तिच्या त्या लाजऱ्या आणि हास्य चेहऱ्याकडे पाहून मला समजलं होतं की आजची रात्र साधी राहणार नाही. रिया फ्रेश होऊन आली. आम्ही दोघं बेडवर बसून ज्यूस पिऊ लागलो. ज्यूस पिताना मी मुद्दाम थोडा खोडकरपणा केला आणि ज्यूसचा एक घोट तिच्या जीन्सवर सांडला. मी हसून म्हणालो, अरे रे, डाग पडेल. ती जीन्स लगेच काढून पाण्यात टाक. रिया थोडी लाजून हसली. तिने ती जीन्स काढून बाजूला भिजवून ठेवली होती. आता ती फक्त टी शर्ट आणि कंबलमध्ये शॉर्ट्समध्ये होती. तिला थोडी लाज वाटत होती म्हणून मी म्हणालो, लाजू नकोस, ये कंबलात, ब्लँकेट घेऊन बस. आम्ही दोघं एकाच कंबलात बसलो होतो. माझ्या अंगात शर्ट आणि टी शर्ट होतं, तर रिया फक्त टी शर्ट आणि शॉर्ट्समध्येच होती. मोबाईलवर वेबसिरीज सुरू होती आणि आमचं लक्ष स्क्रीनवर होतं. माझं मन मात्र भलतीकडेच धाव घेत होतं. कंबलाच्या आत आमचे पाय एकमेकांना लागले होते. मी हळूच माझ्या पायाने तिच्या पायाला हलकासाच स्पर्श केला. रिया काहीच बोलली नाही. तिने ना पायाला बाजूला घेतला ना मला रोखलं. ती शांतपणे स्क्रीनकडे पाहत होती. पण मला जाणवत होतं की तिच्या अंगात एक हलकीशी शिरशिरी भरली होती. मी हळूहळू माझ्या पायाची हालचाल वाढवली होती. माझा पाय तिच्या मखमली पायांवर घासण्यास सुरुवात झाली होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव हळूहळू बदलू लागले होते आणि तिच्या श्वासांची गती थोडी वाढली होती.
तितक्यात रियाने मान फिरवून माझ्या डोळ्यात पाहिलं आणि हळूच म्हणाली, मामा तुम्ही अजून लग्न का नाही केलं? तुमची एखादी मैत्रीण किंवा गर्लफ्रेंड नाही आहे का? मी तिच्या नजरेला नजर देऊन हसलो आणि म्हणालो, नाही गं, आत्तापर्यंत मी कोणत्याही मुलीच्या प्रेमात पडलो नाही आणि मला हवी तशी मुलगी अजून भेटलीच नाही. तिने थोडं लाजत विचारलं, मग मी शोधू का तुमच्यासाठी मुलगी? मी तिच्या अजून जवळ सरकलो. तिचा हात माझ्या हातात घेतला आणि फुसफुसलो, कशाला शोधायची? जर मला तुझ्यासारखीच कोणी आवडत असेल तर. हे वाक्य ऐकताच रियाचा चेहरा लाल झाला. तिने नजर खाली झुकवली आणि म्हणाली, मामा काय बोलताय तुम्ही? तुम्ही माझे मामा आहात आणि मी तुमची भाची. कोणाला कळलं तर किती मोठा अनर्थ होईल. मी तिच्या चिबूक हनवटी धरून तिचा चेहरा वर केला आणि हळूच म्हणालो, आपल्या दोघांशिवाय हे कोणालाच कळणार नाही. आणि जिथे जे प्रेम असतं ना तिथे अशा मर्यादा नसतात. त्याचवेळी मोबाईलवर वेबसिरीजमध्ये एक अतिशय बोल्ड आणि रोमॅन्टिक सीन सुरू झाला होता. त्या सीनचा आणि आमच्या संवादाचा असा काही प्रभाव पडला की त्या बंद खोलीतील वातावरण पूर्णपणे तापून गेलं होतं. मी अजिबातच वेळ न दडवता मोबाईल रियाच्या हातात दिला आणि माझा एक हात तिच्या नाजूक कमरेवर ठेवला. सुरुवातीला तिने थोडासा संकोच दाखवला, मला किंचित मागे ढकलण्याचा प्रयत्न केला, पण मी विरोध फक्त नावापुरताच होता तो. मी जेव्हा त्याच्या गालावरून हलकासा स्पर्श केला तेव्हा तिचे डोळे आपोआप मिटले होते. रियाच्या मनात असलेली भीती आणि संकोच एक क्षणात विरघळून गेला होता. तिने तिचे दोन्ही हात माझ्या गळ्यात गुंफले आणि तिचे गरम उबदार ओठ थेट माझ्या ओठांवरच टेकवले होते. त्या रात्री त्या बंद खोलीत मामा आणि भाची या नात्याच्या सर्व भिंती कोसळून पडल्या होत्या. एका 19 वर्षाच्या रूपवतीचा तो मखमली स्पर्श आणि माझ्या अंगातील ती धग. आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे हरवून गेलो होतो. कंबलाच्या आत असलेली तो रोमॅन्स आणि एकमेकांच्या श्वासांचा आवाज रात्रभर त्या खोलीत गुंजतच राहिला होता. आम्ही दोघांनीही त्या रात्रीचा प्रत्येक क्षण पूर्णपणे जगला होता. सकाळी जेव्हा सकाळ झाली आणि जाग आली तेव्हा रिया माझ्या छातीवर डोकं ठेवून शांतपणे झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान आणि आनंद दिसत होता. मी त्याच्या कपाळावर एक उबदार चुंबन घेतलं. थोड्या वेळाने आम्ही दोघे फ्रेश झालो, हॉटेल सोडलं आणि सागरसाठी ट्रेन पकडली. प्रवासात ती संपूर्ण वेळ माझा हात धरून माझ्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती. आज त्या गोष्टीला 2 महिने झाले आहेत. पण भोपाळच्या त्या हॉटेलमध्ये घालवलेली ती रात्र आणि रियासोबतचे ते क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि कधीही न विसरता येणारे क्षण बनले होते. तर मित्रांनो, मामा आणि भाच्याच्या या कथेबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन मसालेदार कथा दररोज देखण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.